100% इंटेलिजन्स फेल्युअर आहे, कारण काहीतरी उणिवा राहिल्या म्हणूनच एवढा मोठा त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होऊ शकतो. मार्च आणि एप्रिल हे समर मंथ्स असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा लोंढा असतो. तर या ठिकाणी जे आहे कॉमन सेन्स त्या ठिकाणी सांगतं, या ठिकाणी सुरक्षा हा तरी नंतरचा गोष्ट त्या ठिकाणी आली की 5,000 पेक्षा जास्त लोक जर तिथे असतील तर तिथे सुरक्षेची व्यवस्था ही असणं आवश्यक होतं. जम्मू काश्मीर फोर्सेसचं जे पोलीस फोर्सेस आहे, स्टेट पोलीस फोर्सेस आहे, त्यांची ही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी होती. कुठलाही जवान त्या ठिकाणी नव्हता. एवढंच नाही, आसपास असणारे जे जवान असतील ते सुद्धा गाफील होते आणि हाच गाफीलपणा, हीच लॅक्सिटी कुठेतरी जे आहे या दहशतवाद्यांनी हेरली. ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुटचा अभाव, जम्मू काश्मीर पोलीसचं त्या ठिकाणी उपलब्ध नसणं आणि एकूणच जे आहे लॅक्सिटी, गाफीलपणा, या सगळ्या गोष्टींना जर आपण एकत्रित पकडलं तर माझ्या मते हे कारण ठरलं हा दहशतवादी हल्ला होण्यामागे. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. पहलगाम मध्ये हल्ला झालेला आहे. भ्याड हल्ला भारतीयांवरती झाला आणि त्यामध्ये 27 पेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. या दुर्दैवी मृत्यूला नेमकं कोण कारणीभूत आहे? पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याला भारताचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? त्यासोबतच इथे पोहोचण्यासाठी अतिरेक्यांनी काय काय वापरलं असू शकतं, त्या संबंधी, या सगळ्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर. ढगेसर हे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत. त्यासोबतच ते निवृत्त अधिकारी असल्यामुळे नेमकं त्या भागातील परिस्थिती कशी आहे, तिथे अतिरेकी पोहोचण्यासाठी काय यूज करू शकतात, काय वापरू शकतात, कोणत्या वाहनातनं ते तिथे पोहोचले असू शकतात, या सगळ्या संबंधी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत ढगेसर. सर, ज्या पद्धतीने हल्ला झाला आणि त्या तिथे पोहोचण्यासाठी वाहन पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती पहलगाम मध्ये असताना तिथे अतिरेकी पोहोचले आणि जवळपास 27 पेक्षा जास्त भारतीयांना त्यांनी लक्ष केले. तर नेमकी काय परिस्थिती आहे पहलगाम मध्ये? तसं जर आपण पाहिलं तर पहलगाम हे शहर आहे आणि शहरामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट्स, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी रस्ते आहेत. पण तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी त्या ठिकाणी जायचं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या व्ह्यू पॉइंटला जायचं असेल, तर त्यासाठी मात्र तुम्हाला जे आहे साधारणतः 5 ते 6 किलोमीटर त्या शहरापासून दूर जावं लागतं, जिथे कुठलाही रस्ता नाही, कच्चा रस्ता त्या ठिकाणी आहेत, दगड आहेत आणि थोडासा जो आहे डोंगराळ प्रदेश आहे. म्हणून तिथे खच्चर आपण ज्याला म्हणतो त्यांनी काही लोक जातात किंवा पायी त्या ठिकाणी जातात. आता लोक तर त्या ठिकाणी पोहोचले, पण हे दहशतवादी कसे त्या ठिकाणी पोहोचले? आतापर्यंतचे जे इंटेलिजन्स इनपुट आलेले आहेत त्याच्यानुसार तिथे एक मोटरसायकल त्या ठिकाणी मिळालेली आहे ज्याचा नंबर नाहीये. तर ही शक्यता आहे की तिथले जे लोकल पॉप्युलेशन आहे, स्थानिक मधले जे घरभेदी आहेत, ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत, त्यांनी या दहशतवाद्यांना सपोर्ट केला असेल. आणि हा काय फक्त एक दिवस आले आणि त्यांनी गोळीबार केला अशातला बिलकुल भाग नाही. मागच्या काही दिवसांपासून त्यांनी खूप सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी रेकी केली. नेमके किती प्रवासी येतात, किती त्यांचा एंट्री पॉईंट केव्हाचा असतो, एक्झिट पॉईंट केव्हा असतो, तिथे किती सिक्युरिटी फोर्सेसचे जवान त्या ठिकाणी असतात, त्यांची चेकिंग करण्याची पद्धती कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या आधारावरच त्यांनी प्लॅनिंग करून तिथे ते त्या मोटरसायकलनं त्या ठिकाणी पोहोचले. साधारणतः 20 ते 30 मिनिटं त्यांनी जो आहे हा सगळा त्या ठिकाणी गोळीबार आणि हा सगळा जो आहे निर्घृण हत्या करण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला. आणि त्याच्या आसपासचा भाग जो आहे तो पुन्हा फार मोठ्या प्रमाणावर डोंगराळ आणि डेन्स फॉरेस्ट, जंगल त्या ठिकाणी असल्यामुळे त्यामध्ये ते प्री प्लॅन्ड पद्धतीनंच हे सगळं केल्यामुळे त्यातून पळून गेले. आणि ऑलमोस्ट आज 2-3 दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत. सिक्युरिटी फोर्सेस कोम्बिंग ऑपरेशन करतायत, पण ते अजून जे आहेत सापडले नाही, त्यांना न्यूट्रलाइज केलं नाही. पण आम्हाला पूर्ण आशा आहे आणि पूर्ण कॉन्फिडन्स आहे आपल्या सिक्युरिटी फोर्सेसवर की येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना आपण न्यूट्रलाइज करू आणि तो खतरा जो आहे तो खतरा आपण त्या ठिकाणी नष्ट करू. सर, याच्यामध्ये इंटेलिजन्स फेल्युअर मानता येईल का आपल्या देशाचं? 100% इंटेलिजन्स फेल्युअर आहे, कारण काहीतरी उणिवा राहिल्या म्हणूनच एवढा मोठा त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होऊ शकला. सगळ्यात पहिली गोष्ट, जर हा सगळा हल्ला झाला आणि प्री प्लॅन्ड पद्धतीने झाला आणि पाक स्पॉन्सर्ड टेररिझम हे जर त्या ठिकाणी आहे, तर नक्कीच ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट हे ऑन ग्राउंड असणारे जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत, म्हणजे थोडक्यात जम्मू काश्मीर पोलीस जे आहे त्यांना मिळणं आवश्यक होतं. मग अशा प्रकारचं ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट म्हणजे साधारणतः कुठल्या दिवशी किती अतिरेकी कुठल्या ठिकाणी हल्ला करणार आहे, अशा प्रकारची माहिती जर योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचवता आली असती तर नक्कीच काही ऍक्शन सिक्युरिटी फोर्सेसला त्या ठिकाणी घेता आली असती. म्हणजे इथे आपल्या ज्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, इन्क्लुडिंग त्या ठिकाणी IB आपला असेल किंवा त्या जम्मू काश्मीर पोलीसचं CID त्या ठिकाणी असेल किंवा मिलिटरी इंटेलिजन्स असेल, या सगळ्यांचं जे आहे एकत्रितपणे फेल्युअर आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. त्याच्याही पुढे जाऊन हे ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट मिळाले नाही, पण साधारणतः 5,000 पेक्षा सुद्धा जास्त त्या ठिकाणी पर्यटक त्या दिवशी उपलब्ध होते.
मार्च आणि एप्रिल हे समर मंथ्स असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा लोंढा असतो. तर या ठिकाणी जे आहे कॉमन सेन्स त्या ठिकाणी सांगतं, या ठिकाणी सुरक्षा हा तरी नंतरच्या गोष्ट त्या ठिकाणी आली की 5,000 पेक्षा जास्त लोक जर तिथे असतील तर तिथे सुरक्षेची व्यवस्था ही असणं आवश्यक होतं. दुर्दैवानं 20 ते 30 मिनिटं हा सगळा हल्ला झाला आणि एक सुद्धा सुरक्षा रक्षक किंवा सिक्युरिटी फोर्सेसचा जवान यांनी त्याला जे आहे रिटॅलिएट केलं नाही, त्यांच्याशी फाईट त्या ठिकाणी केली नाही, कारण ते उपलब्धच तिथे नव्हते. म्हणजे जम्मू काश्मीर फोर्सेसचं जे पोलीस फोर्सेस आहे, स्टेट पोलीस फोर्सेस आहे, त्यांची ही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी होती. कुठलाही जवान त्या ठिकाणी नव्हता. एवढंच नाही, आसपास असणारे जे जवान असतील ते सुद्धा गाफील होते आणि हाच गाफीलपणा, हीच लॅक्सिटी कुठेतरी जे आहे या दहशतवाद्यांनी हेरली. ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुटचा अभाव, जम्मू काश्मीर पोलीसचं त्या ठिकाणी उपलब्ध नसणं आणि एकूणच जे आहे लॅक्सिटी, गाफीलपणा, या सगळ्या गोष्टींना जर आपण एकत्रित पकडलं तर माझ्या मते हे कारण ठरलं हा दहशतवादी हल्ला होण्यामागे. सर, दुसरीकडे आता भारताने काल जी सर्वपक्षीय बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर काही ऍक्शन घेतलेले आहेत. त्यामध्ये पाणी जे आहे ते रोखण्याचा प्रयत्न आहे, त्यासोबतच इतर काही जे ऍक्शन घेतले त्याबद्दल काय सांगा? नक्कीच हा हल्ला झाल्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये, केंद्र सरकारमधली जी सर्वोच्च अशा प्रकारची भारतीय सुरक्षिततेशी संबंधित निर्णय घेणारी जी बॉडी असते त्याला आपण म्हणतो कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, CCS. त्या CCSची मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर जे आहेत 5 महत्वाचे निर्णय हे पत्रकार परिषदेमध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर्फे जाहीर करण्यात आले. त्या 5 निर्णयांमध्ये एक महत्वाचा निर्णय होता, तो म्हणजे 1960ला झालेला सिंधू नदीचा जो जल करार आहे तो जल करार स्थगित करण्याचा निर्णय आपण घेतला. नक्कीच हा ऐतिहासिक निर्णय आहे. खरं पाहिलं तर लगेच त्याचे इम्पॅक्ट येतील का, त्याचं उत्तर नाही. त्याचा इम्पॅक्ट येण्यासाठी काही काळ त्या ठिकाणी लागेल, एखादं वर्षही त्या ठिकाणी लागू शकेल. कारण मुळात या कराराच्या अंतर्गत जी सिंधू नदी आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, 5 ब्रांचेस आहेत, तर त्या पाण्याचं विभाजन भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. या एकूण पाण्याच्या 20% पाणी हे भारताला मिळेल आणि 80% पाणी जे आहे ते पाकिस्तानला मिळेल. त्याच्या संबंधितला हा करार त्या ठिकाणी होता आणि हा करार आपण स्थगित केल्यामुळे नक्कीच ते पाणी अडवण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो, तेवढे डॅम्स, तेवढे बांध जर आपण त्या ठिकाणी बांधले तर पाकिस्तानची जी आहे एक प्रकारे गळचेपी आपण करू शकतो. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्सला या सिंधू नदीच्याच पाण्यावर जे आहे त्यांची ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी चालते. त्या अनुषंगानं हा सिंधू नदी करार त्याला जे आहे एक प्रकारे स्थगित करणं हा महत्वाचा निर्णय. त्याच्याशिवाय बाकीचे जे 4 निर्णय आहेत त्यामध्ये पाकिस्तानी नॅशनल म्हणजे पाकिस्तानी नागरिक व्हिसा घेऊन आज घडीला जे भारतामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना 48 तासाच्या आत आपण त्यांना परत जायला सांगितलेलं आहे. 27 एप्रिलपर्यंत या सगळ्या नागरिकांना परत जावं लागेल. याचं फक्त एक्सेप्शन एकच आहे, लॉंग टर्म व्हिसा. म्हणजे थोडक्यात पाकिस्तानमधले जे नॉन मुस्लिम आहेत, जे भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी भारताचं नागरिकत्व घेण्यासाठी 5 वर्षांचा त्यांचा या ठिकाणी स्टे असावा, जो सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 आहे त्याच्यानुसार आपण हे सगळं त्यांना अलाउ केलेलं आहे. तर हे लॉंग टर्म व्हिसा असणारे मुख्यतः जे हिंदू किंवा जे गैर मुस्लिम आहेत, जे पाकिस्तानमधून आलेले आहेत, त्यांना हा नियम त्या ठिकाणी लागू राहणार नाही. तिसरी गोष्ट, सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीमच्या अंतर्गत 32 कॅटेगरीज आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमॅट्स असतील, पत्रकार असतील, राजकारणी असतील, बिझनेसमॅन असतील, हे पाकिस्तानमधून भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यांना जे व्हिसा एक्सेम्पशन आहे ती सुद्धा स्कीम आता बंद केलेली आहे. म्हणजे पाकिस्तानी नॅशनल्स भारतामध्ये या सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीमच्या अंतर्गत येऊ शकणार नाहीत. पुढचा निर्णय म्हणजे भारत आणि पाकिस्तान बाउंड्रीचा जॉईंट चेक पोस्ट जो अटारी बॉर्डरला त्या ठिकाणी होता, तो जॉईंट चेक पोस्ट जो आहे तो एक प्रकारे बंद केलेला आहे, ज्याचा विपरीत परिणाम पाकिस्तानमधून भारतामध्ये जी आयात निर्यात वेगवेगळ्या वस्तूंची होते त्यावर त्या ठिकाणी होणार आहे आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आणखीन त्या ठिकाणी फटका बसणार आहे. म्हणजे ग्रॉसली. आणि 5वा महत्वाचा निर्णय म्हणजे जे डिप्लोमॅट्स आहेत भारताच्या हाय कमिशनमध्ये, पाकिस्तानचे जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांची संख्या सुद्धा आता कमी करण्यात आलेली आहे. मुळात पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट कमी करणं, त्यांना जे आहे पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावणं, एक प्रकारे जे आहे डिप्लोमॅटिक रिलेशनशिप त्यांच्यासोबत तोडणं आणि सिंधू जल करार जो आहे तो स्थगित करणं, याच्याशी संबंधित हे 5 महत्वाचे निर्णय घेतले. नॉन कायनेटिक ऍक्शन आपण त्या ठिकाणी म्हणू. माझ्या मते याच्या सोबतीला येणाऱ्या काळामध्ये कायनेटिक ऍक्शन म्हणजे मिलिटरी ऍक्शन, ज्याच्या अंतर्गत पाक व्याप्त काश्मीर असेल किंवा पाकच्या हद्दीमध्ये जाऊन हा दहशतवादाचा जो प्रश्न आहे त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार काही खमकी भूमिका घेईल अशी प्रत्येक भारतीयाची आशा आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात कारवाई होईल अशी आपण आशा करूया. नाही, तुम्ही जे म्हणताय की खमकी भूमिका, म्हणजे ज्या पद्धतीने याआधी जो स्ट्राईक झाला होता तशाच पद्धतीनं पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडून अटॅक होईल असं वाटतंय. 2016ला पठाणकोट एअरबेसवर आणि त्याचबरोबर उरीमधल्या एका ब्रिगेड कॅम्पवर हल्ला झाला. म्हणजे मुळात सुरक्षा दलावर हल्ला झाला, त्याचा रिस्पॉन्स म्हणजे आपण उरी सर्जिकल स्ट्राईक केला. 2019 मध्ये
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या कॉन्व्हॉयवर हल्ला झाला, म्हणजे सुरक्षा बलावर हल्ला झाला, त्यावेळेस आपण बालाकोट एअर स्ट्राईक केला. 2025 मध्ये सुरक्षा बल नव्हतं, निशस्त्र असणारे सामान्य भारतीय लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते आणि तिथे तुम्ही नाव विचारून, धर्म विचारून तुम्ही संता केली की नाही हे त्या ठिकाणी तपासून जर फक्त धर्माच्या आधारावर हिंदूंची त्या ठिकाणी हत्या होत असेल तर प्रचंड चीड आणणारी ही घटना आहे. आणि संपूर्ण भारतातले लोक त्या ठिकाणी होते आणि त्या दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर हा सुद्धा मेसेज त्या ठिकाणी दिला एका महिलेला की आम्ही तुम्हाला मारणार नाही, तुमच्या मोदीला जाऊन सांगा की अशा प्रकारचा कारनामा आम्ही केलेला आहे. म्हणजे हा नरेंद्र मोदी हा एका व्यक्तीला हे चॅलेंज नाही, ते भारताच्या प्रधानमंत्र्याला खऱ्या अर्थानं भारताच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेला आणि भारताच्या आयडेंटिटीला चॅलेंज आहे. म्हणून जो रिस्पॉन्स त्या ठिकाणी येणार आहे तो सर्जिकल स्ट्राईकच्या पलीकडे, एअर स्ट्राईकच्या पलीकडे आणि खऱ्या अर्थानं माझ्या मते नेहमी हा दहशतवादाचा प्रश्न जर संपवायचा असेल तर त्याचं मूळ जे आहे म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट लॉन्च पॅड असतील किंवा त्यांना सपोर्ट करणारा ISI असेल, पाकिस्तानचं लष्कर असेल आणि या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे जे आका आहेत त्या आकांना कुठेतरी रोखणं, त्यांच्यावर जे आहे निर्णायक कारवाई करणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जर गरज पडली तर आर-पार लढाई करण्याची सुद्धा तयारी भारताला करावी लागणार आहे आणि तशीच अपेक्षा सामान्य भारतीयाकडून केली जाते. धन्यवाद सर या सगळ्या बातचीतसाठी आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सगळी माहिती दिली त्यातून नक्कीच या स्ट्राईकमध्ये काय घडू शकेल पुढे हे देखील स्पष्ट झालेले. धन्यवाद. धन्यवाद.